नमस्कार. मी रुपाली स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्ता वाजले आहेत 5 आणि मी आता आवरून रुच्याला आणायला चालले आणि गावात पण बरेचसे कामं आहे. मिक्सरचं भांडं खराब झाले तर त्याला नट टाकायचं आहे आणि मिरच्या पण दळून आणायचं आहे. 1 किलो मिरच्या घेतल्यात, त्या दळून आणायच्या लाल तिखटासाठी. हे बघा, हे असं वाटते, त्याच्यामुळे मग ते चेंज करून आणायचे. त्याचं आतले जे आटे तर ते चेंज करून आणायचे आणि रुच्याला पण घेऊन यायचं आहे. आणि आणखीन एक काम होतं, आठवे ना आता. बरं जाऊ दे, चला आता तेवढं काम करून येते. 5 पण वाजले, रुच्या वाट बघत असणारे. तर निघालो आता, गाडी बसले आणि आपला कॅमेरामॅन पण नाही आहे, तो क्रिकेट खेळायला गेला आहे. गाडी वाचल्यामुळे मग शूटिंग पण घेता येत नाही का मॅडमला शिकून. फोटोवर आली कानात चला तर रुच्याला शाळेत सुटल्यानंतर शाळेतून घेतला आणि ते इथं आल्यानंतर खूपच गर्दी होती. 5-6 नंबर होते, त्याच्यामुळे ते म्हटले की तुम्ही तर 1-1.5 तासांनी या. म्हणून मग तिथं मिरच्या काढून दिल्या आणि नंतर मिक्सर नीट करायला घेऊन गेले. त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये खारी खोबरं पण बारीक करून देतात. त्याच्यानंतर घरगुती मसाला जो करतो तो पण बारीक करून देतात. आणि भगर जी असते तर भगर साबुदाणा तर ते पण बारीक करून देतात. तिथं पाटी लावलेली होती आणि किलो मागं वेगवेगळा भाव लावलेला होता त्यांनी. भगरसाठी वेगळा, मिरच्यांसाठी वेगळा, मसाल्यासाठी वेगळा, धण्यांसाठी पण वेगळा. मिरची मसाला म्हटलं की थोडंसं ठसका होणारच. खूपच ठसका झालेला होता आणि मसाल्याचा वासही खूप छान येत होता. मिक्सरच्या भांड्याचं बुश गेलं होतं, ते काका सांगत होते. मग नंतर त्यांनी ते बुश बसवलं, त्याला पण थोडा वेळ गेला. आता घरी आणि रुद्र बघा आलाय, चहा पण केलाय, चहा बिस्किट खातोय. भूक लागली बाळा? स्वयंपाक कर, चल ग पटका, हातपाय धुत चल. आणि अंधार पडला एकदम. 5 वाजता गेलो होतो, अंधार पडला कारण कुटायला जास्त वेळ लागले ते. मग नंबर पण होता. आता खेळायचा वेळ आहे का बाळा? काय हो, मी झालं खेळून? खेळून झालं का तुझं? नाही. मग खेळायचं केवढ्या रात्री? बरं 9 वाजता ये. मग तुमची लुसी आली का मग या खेळायला. बर जा, 5-10 मिनिटं फक्त. कलर खूप छान आलेला होता लाल तिखटाला आणि मिरच्या पण छान होत्या आणि तिखट पण होत्या खूप. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हां